गुड मॉर्निंग मित्रांनो. माझं नाव अशोक सुरेश आहे. तुम्ही माझे व्हिडिओ बघतच असाल आणि मी कॉमेडी व्हिडिओ आणि डेली ब्लॉगिंगचे थोडेफार व्हिडिओ बनवलेले आहे. आणि आजपासून मी एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे. 365 दिवस आपण आपल्या डेली ब्लॉगचे व्हिडिओ टाकायचे आणि त्याच्यामध्ये आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या वागणुकीमध्ये, त्यानंतर आपल्या पर्सनल डेव्हलपमेंटमध्ये कशी कशी इम्प्रूव्हमेंट होते हे सगळं त्याच्यामध्ये शेअर करायचं. हा माझा आजचा पहिला व्हिडिओ आहे आणि आजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी सर्व प्रकारे म्हणजे माझं रोजचं रुटीन, त्यानंतर त्यात काय काय गोष्टी रंजक गोष्टी होतात या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये शेअर करणार आहोत. आणि आजपासून माझा हा पहिला व्हिडिओ हे व्हिडिओ म्हणजे मी मिक्स लँग्वेजमध्ये करणार आहे. कधी हिंदी म्हणजे मूड असेल तसं हिंदीमध्ये बोलायचं, कधी मराठीमध्ये बोलायचं, अशा प्रकारे माझे मी व्हिडिओ शूट करणार आहे. तर आज बघूयात आजपासून माझं डेली ब्लॉगिंग कसं होणार आहे. आणि 365 दिवस 365 व्हिडिओ आपल्याला अपलोड करायचे आहे. तर रोज एक व्हिडिओ आपण टाकणार आहोत आणि त्याप्रमाणे कसं कसं आपल्या डेली रुटीनमध्ये चेंजेस होतात आणि त्यानंतर आपण कसे आपल्याला याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होतात हे सगळं त्याच्यामध्ये आपण शेअर करणार आहोत. तर आज बघूयात. मी आता जस्ट माझं आंघोळ वगैरे झाली आहे. आंघोळ करून मी आता आलो आणि त्यानंतर कपडे वगैरे घालून मी आता चहा करतो आहे. चहा केल्यानंतर मी दुकानावरती जाणार आहे. तर बघा मी चहा केलेला आहे. कशा प्रकारे आहे तो चहा. चहा पूर्णपणे असा उकळलेला आहे. आता मी चहा वगैरे घेतो आणि त्यानंतर आपलं किराणा शॉप आहे तर किराणा शॉपवरती जातो. चहा मी ओतला आहे. आता मी चहा आणि खारी खातो. बघा चहा, बघा माझी खारी. नाश्ता, आजचा नाश्ता हाच आहे कारण निशा गेलेली आहे दिंडोरीला तिच्या बहिणीकडे आणि हा शॉप सकाळी मी उघडणार आहे. मी सकाळी मार्केटला पण नव्हतो गेलो. आता मी निघाला आहे शॉपवरती जायला. बॅगला ठेवतो. आपलं शॉप आहे. मी आता शॉप उघडतो. इथे वरती ताई राहतात. त्यांनी मला आवाज दिला होता की म्हणे एक छोटी दूध पिशवी द्या आणि पतंजलीचा एक बिस्किटचा पुडा द्या. मी त्यांना दिला. बघा ही आजची आपली पहिली कमाई झाली. याच्यामध्ये एक दूध पिशवी घेतली त्यांनी आणि त्यानंतर एक पतंजलीचा, हे आपले दुधाची पिशवी पैसे आणि ही आपले पतंजलीचे पैसे. ठीक आहे. मग ती आपली बोवणी झालेली आहे अशा प्रकारे. आता मी पूर्ण सेटअप करतो. बघा झाडू वगैरे मारतो कारण रात्री जेव्हा मी लॉक करून गेलो होतो त्यावेळेस पूर्ण असं पूर्ण म्हणजे घाण वगैरे पडली होती. मी आता पूर्ण व्यवस्थित साफ करतो दुकान आणि त्यानंतर तुम्हाला दाखवतो. हे बघा आता मी झाडू मारतो आहे. बघा आपल्याकडे दुकान आहे. किराणा शॉपमध्ये आपण कलिंगड वगैरे पण मिळतं. त्यानंतर बटाटे, कांदे, लसूण. बघा लसूण बघा किती भारी आहे. कांदे आहे. आपला एकच उद्देश आहे की आपल्या प्रत्येक कस्टमरांना आपला एकच उद्देश आहे
कस्टमरांना कोणती गोष्ट कमी पडली नाही पाहिजे. कस्टमर म्हणजे आलेला कस्टमर रिटर्न गेलंच नाही पाहिजे बाबा. त्या इकडे